चला मित्रांनो, शासनाचे उत्पन्नाचे स्रोत आपण बघत होतो. शासनाच्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये आपण जे मुद्दे बघितलेले अगोदर ते लक्षात घेऊ. ठीक आहे, हा मुद्दा आपण बघत होतो. या मुद्द्यामध्ये आपण कर उत्पन्न बघितलेले, करेतर उत्पन्न पण बघितलेले. ठीक आहे, आता तिसरा मुद्दा बाकी आहे, कर्ज. तर सरकारला कर आणि करेतर उत्पन्नाच्या व्यतिरिक्त जर या ठिकाणी आणखीन रक्कम लागत असेल तर ती जास्तीची रक्कम सरकार कर्ज उभारून या ठिकाणी निर्माण करत असते. तर हे कर्ज म्हणजे तूट आहे. ठीक आहे, तुटीच्या अंदाजपत्रकातून ही रक्कम उभी केली जात असते. मग आता तुटीची सुद्धा या ठिकाणी किंवा कर्जाची सुद्धा या ठिकाणी प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे, मग आता कर्जाचे दोन पद्धतीने प्रकार पाडले जातात. कर्जाबद्दल नेहमी लक्षात ठेवायचं, कर्ज हे किती कालावधीसाठी घेतलेले आहे, पहिला मुद्दा. कोणत्या चलनाच्या रूपाने घेतलेले आहे, दुसरा मुद्दा आहे. किती दराने घेतलेले आहे, तिसरा मुद्दा. आणि कर्ज आपण कसं वापरतो त्याच्या आधारे परत दोन मुद्दे आहेत. कर्ज उत्पादक क्षेत्रासाठी वापरतोय की अनुत्पादक क्षेत्रासाठी वापरतोय, त्याच्यानंतर देशाचा विकास होणार आहे की विकास होणार नाही, ते मुद्दे या ठिकाणी लक्षात येऊन जाते. जर कर्ज आपण या ठिकाणी विकास करण्यासाठी घेतला असेल तर उत्पादनात वाढ होणार आहे. जर कर्ज आपण कर्ज फेडण्यासाठी घेतला असेल तर उत्पादनात वाढ होणार नाही, देशाचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी कर्ज बघत असताना या सगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. तर थोडक्यात काय, कर्जाची रक्कम म्हणजे आपल्या कर आणि करेतर उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्तीची जमा केलेली रक्कम असणार आहे, त्याला कर्ज म्हणायचं आपण. मग कर्जाचे ढोबळमानाने दोन प्रकार पाडले जात असतात. एक असतो देशांतर्गत कर्ज आणि दुसरा असतं विदेशी कर्ज किंवा बहिर्गत कर्ज म्हणा त्यालाच. ठीक आहे, अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज असे दोन कर्जाचे प्रकार असतात. मग आता देशांतर्गत जे कर्ज याचे परत दोन भाग पाडले जातात. नंबर एक आहे अल्पमुदतीचे कर्ज आणि नंबर दोन आहे दीर्घ मुदतीचे कर्ज. ठीक आहे, अल्पमुदतीचे कर्ज म्हणजे एका वर्षापेक्षा कमी काळासाठी सरकारकडून उभारले जाणारे कर्ज, आणि दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी 4 वर्षाकरता, 5 वर्षाकरता, 10 वर्षाकरता, 20 वर्षाकरता उभारले जाणारे कर्ज, तर त्याला म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज. आता देशांतर्गत जे कर्ज आहे हे आपण देशांतर्गत चलनावरती डिपेंड आहे, देशाच्या चलनावरती डिपेंड आहे. म्हणजे भारतीय रुपयाच्या स्वरूपात घ्यायचं असेल तर देशांतर्गत कर्ज उभारत असतो आपण. जर विदेशी चलनाच्या रूपाने घ्यायचं असेल तर मग बहिर्गत कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा पद्धतीनं कर्जाचे दोन प्रकार आहे, म्हणजे अंतर्गत कर्ज घ्यायचं की बहिर्गत कर्ज घ्यायचं त्याच्यावरती डिपेंड केलं जाणार आहे सर्व. मग आता देशांतर्गत कर्जामध्ये अल्पमुदतीचे कर्ज जे एका वर्षापर्यंत त्याचा कालावधी असतो, कालावधी एका वर्षाचा आहे आणि याचा कालावधी एका वर्षापेक्षा जास्त काळ असतो. ठीक आहे, मग आता याच्यात अल्पमुदतीचे जे कर्जाचा कालावधी जो असतो तो एक तर 91 दिवस असतो किंवा 182 दिवस असतो किंवा 364 दिवस असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे कर्जाचे या ठिकाणी तीन भाग पाडले जातात. एक तर सरकारनं 91 दिवसाकरता कर्ज घ्यावा किंवा 182 दिवसाकरता कर्ज घ्यावा किंवा 364 दिवसाकरता कर्ज घ्यावं. एका वर्षामध्ये सुद्धा असे तीन पार्ट पाडले जातात. 91 दिवसाकरता कर्ज घेतला असेल तर त्याचा व्याजाचा दर 2 किंवा 3% असतो. 182 दिवसाकरता घेतला असेल तर 4 किंवा 5% असतो. 364 दिवसासाठी असेल तर त्याचा व्याजाचा दर 6-7% असतो. तर थोडक्यात जितका कालावधी वाढणार तितका व्याजाचा दर पण वाढणार आहे. ठीक आहे, मग आता 91 दिवसाचे कर्ज म्हणजे जवळपास 3 महिन्याचे कर्ज आहे. 182 दिवसाचं कर्ज म्हटलं तर जवळपास 6 महिन्यांचं कर्ज आहे आणि 364 दिवसाचं कर्ज म्हणजे एका वर्षाचं कर्ज आहे. आता एका वर्षाकरिता सरकार कर्ज कशासाठी घेते, पहिला मुद्दा. हे बघा, सरकारला नवीन आर्थिक वर्ष सुरुवात करते 1 एप्रिलपासून ते 31 मार्च शेवटचा दिवस असतो. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं की लगेच कोणी कर भरत नाही. कर भरणारे लोक काय करतात, मार्च एंडिंग जसे आले तसं कर भरतात. त्यांना माहिती 1 एप्रिलला जरी कर्ज भरलं तर तिथं काय आपल्याला फायदा नाही, आणि 31 मार्चला जरी भरलं तर त्या ठिकाणी आपल्याला 1 वर्षभर तो पैसा वापरता येतो.
म्हणून मेजॉरिटी लोक काय करतात, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर मग हळूहळू कर भरायला सुरुवात करतात. तर सुरुवातीचे 2-3 महिने तर कर कोणी भरतच नाही, त्यामुळे सरकारकडे पैसा राहत नाही. आणि सरकारला प्रशासनाचा खर्च करण्यासाठी, आस्थापनेचा खर्च असू द्या, कर्मचाऱ्यांचा पगार असू द्या, वेतन असू द्या, भत्ते असू द्या, याच्यासाठी सुरुवातीला जी रक्कम लागते त्या रकमेसाठी तिजोरीत पैसा नसतो. मग यासाठी सरकार काय करते, अल्प मुदतीचे कर्ज उभारत असते. ठीक आहे. मग अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठीचे कर्ज. तर लगेच लक्षात घ्यायचे, अल्प मुदतीचे कर्ज याचा अर्थ आहे वेतन भत्ते आस्थापनाचा खर्चासाठीचा पैसा लागतो, यांच्याकडे कराची रूपाने रक्कम जमा झालेली नाही. म्हणून शक्यतो एप्रिल महिन्यातच हे कर्ज उभारायला सुरुवात केली जात असते. मग आता अल्प मुदतीचे कर्ज घ्यायचं असेल तर त्याला मार्ग काय, त्याला मार्ग आहे ट्रेजरीचे बिलांची विक्री करणे. ठीक आहे. आता ट्रेजरी म्हटलं की सरकार ज्या ठिकाणी पैसा ठेवतो आपण त्याला म्हणायचं ट्रेजरी. मग या 3 ट्रेजरी असतात बघा, संचित निधी, लोकलेखा निधी, आकस्मिक निधी. 3 प्रकारचे त्या निधी या ठिकाणी असतात, 3 प्रकारच्या ट्रेजरी असतात. मेजॉरिटी आपला जो पैसा जमा झालेला असतो तो संचित निधीमध्ये असतो. ठीक आहे. आणि संचित निधीमध्ये जो काय पैसा असतो त्याचे बिलं या ठिकाणी विक्रीला काढले जातात. थोडक्यात आपण चेक म्हणू त्याला. म्हणजे मला जर पैसा लागत असेल अल्प मुदतीकरता, सावकार मला पैसा देत असेल तर मी सावकाराला चेक लिहून देतो असतो की बापा मी 100 रुपये घेतले तर मी त्यांना म्हणतो असतो 7% व्याज द्यायचं तुम्हाला, मग या 91 दिवसानंतर 107 रुपये तुम्ही घ्या. मग तसा चेक लिहून देतो. म्हणजे या ठिकाणी बरोबर ते 91 दिवस झाले की ते चेक टाकून देतात, चेक मोडला जातो, 107 रुपये मिळून जातात. जर मोडला नाही तर बाउन्स होऊन जातो. बाउन्स झाला की सरळ कोर्टामध्ये खिचून तुम्हाला सगळी रक्कम जमा करता येते. तर या पद्धतीनं सरकार काय देत असेल तर सरकार देत असतं ट्रेजरीची बिलं. सांगतात की ट्रेजरीमध्ये जसा पैसा जमा होईल या तारखेनंतर या ठिकाणी तुम्ही तितक्या दिवसानंतर तो ट्रेजरीची बिल ट्रेजरीकडे द्या, ती व्याजासहित रक्कम तुम्हाला देऊन टाकतील. आणि त्याच्यावरती तुम्हाला व्याज मिळणार आहे, गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे साहजिकच इथं काही डोबाडोबीचे प्रकार होणार नाही. म्हणून ट्रेजरीच्या बिलाच्या विक्रीतून जो पैसा उभारला जातो कर्ज रूपाना त्याला म्हणायचं अल्प मुदतीचे कर्ज. आणि शक्यतो हा पैसा प्रशासनाचा खर्च भागवण्यासाठी, आणि हा पैसा 91 दिवसाकरता, 182 दिवसाकरता किंवा 364 दिवसाकरता असणार आहे. याचा व्याजदर कमी असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा 91 दिवसाकरता, परत 91 दिवसाकरता घेतलं तर व्याजदर कमी. तसं कमी कसं होईल ते हे बघा. पहिले 91 दिवसाकरता घेतला, समजून घ्यायचं 3% व्याजदर आहे. ठीक आहे. 182 दिवसाकरता घेतला तर 5% होईल. पण तुम्ही म्हणता पहिले 91 दिवस घेऊ, पुढचे 91 दिवस घ्या. मग पहिले 91 दिवसाचे 3% आणि पुढचे 91 दिवसाचे 3%, 6% होऊ लागले ना. त्यापेक्षा 5% परवडतं ना. समजतंय का सूरज? तुमचं म्हणणं 91 दिवसाचे अल्प मुदतीचे, पण 91 दिवसाकरता 3% आणि पुढचे 91 दिवसाकरता 3%, 6% चाललेत ना. डायरेक्ट 182 दिवसाकरता घेतलेत 5% मिळणार आहे. त्यामुळं कमी कालावधीसाठीचं कर्ज परवडत नाही. नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही आम्ही पण जर घ्यायचं असलं ना, कमी काळासाठीचं कर्ज कधीच घ्यायचं नाही. कर्ज घेताना दीर्घ काळासाठी घ्यायचं, कारण त्या कर्जाच्या रकमेतून आपल्याला काहीतरी उत्पादन मिळायला सुरुवात होते. पण कमी कालासाठीचं कर्ज असेल तर साहजिकच ते कर्ज त्याच्या व्याजासहित परत करण्यातच आपली शक्ती खर्च होऊन जात असते. तर ट्रेजरीच्या बिलाच्या विक्रीतून जी रक्कम जमा केली जाते त्याला म्हणायचं अल्प मुदतीचे कर्ज. आणि अल्प मुदतीचे कर्ज हे सरकारचा खर्च, चालू महसूल असं अर्थशास्त्रीय शब्द वापरले जातात. चालू महसूल मनातल्या मनात म्हणायचं कर्मचाऱ्यांचा आस्थापनाचा खर्च भागवण्यासाठीचा, पगारासाठीचा खर्च येतो, तर त्याला म्हणायचं चालू खर्च, महसुली खर्च. आणि हा किती दिवसाकरता असतो? एक तर 91 दिवस, 182 दिवस किंवा 364 दिवसाकरता असतो. मग ट्रेजरीची बिलं सरकारच्या वतीने RBI विक्रीला काढता असते शेअर बाजारामध्ये. RBIने विक्रीला काढले की मग व्यापारी बँका, वित्त संस्था, लोक ज्याच्याकडे पैसा आहे ते या ठिकाणी देऊन टाकतात. आलं लक्षात? यांना 3-4% कधी कधी हे व्याजाचा दर वाढून देतात. ते मग कधी कधी 4% देतात. तुम्ही आम्ही बँकेत पैसा ठेवला तर तुम्हाला वर्षाला 4% भेटतात. इथं 3 महिन्याचे ते तुम्हाला 3 ते 4% देतात. त्यामुळे बँका काय करतात, तुमच्या आमच्याकडे ठेवीच्या रूपाने जो पैसा आलेला आहे 4% तुम्ही आम्हाला व्याज देतात आणि हाच पैसा 91 दिवसाकरता इकडे व्याज रूपाने देऊन टाकतात. म्हणजे ते 3 महिन्याचे 3% जमा करतात. तर या ठिकाणी विचार केला तर 12 महिन्याचं 3 चौक 12 म्हणजे जवळपास 12% जमा होते वर्षभराचे.
आपल्याला देतात ते 4%, उरलेला निव्वळ नफा आहे त्यांचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा प्रकार येतो दीर्घ मुदतीचे कर्ज. मग 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठीचे कर्ज आहे. मग आता तिथं ट्रेजरीची बिलं विक्रीला नाही काढता येत, तिथं बॉन्ड विक्रीला काढावं लागतात. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं बॉन्ड किंवा यालाच म्हणायचे डिबेंचर्स, यालाच म्हणायचं कर्ज रोखे. हे पर्याय नावं कोणत्या शब्दांना प्रश्न विचारला जाईल काही गॅरंटी घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. बॉन्ड, डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे याची विक्री केली जाते आणि याच्या विक्रीतून जो पैसा उभारला जातो त्याला म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज. म्हणजे समजून घ्यायचं, सरकारला एखादा रस्ता तयार करायचा, समृद्धी महामार्ग आहे, त्याच्यासाठी पैसा लागतोय आणि याच्यासाठी पैसा उभारायचा असेल तर सरकार मग काय सांगते, आम्हाला 5 वर्षाकरता किंवा 10 वर्षाकरता या ठिकाणी 50,000 कोटी रक्कम लागते. मग भारत सरकार सांगते किंवा महाराष्ट्र सरकार सांगते RBIला, मग RBI काय करते, महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बॉन्ड विक्रीला काढते महाराष्ट्र सरकारचे, की बाबा महाराष्ट्र सरकारकरता 5 वर्षाकरता 50,000 कोटी रक्कम लागते आणि त्याच्यावरती व्याजदर या ठिकाणी महाराष्ट्र सरकार 12% देणार आहे, 13% देणार आहे, 14% देणार आहे. आलं लक्षात. वेगवेगळे राज्य या ठिकाणी कर्ज उभारू शकतात. महाराष्ट्र सरकारने मागच्या वेळेस कर्ज रोखे विक्रीला काढले होते, त्याच वेळेस भारत सरकारनं पण विक्रीला काढले होते. पण महाराष्ट्र सरकारचे कर्ज रोखे एकाच दिवसामध्ये विकले गेले आणि पैसा जमा झाला. भारत सरकारनं 15-20 दिवस लागले. म्हणजे याचा अर्थ हा होता की महाराष्ट्र सरकारवरती लोकांचा भरोसा आहे, भारत सरकारवर नाही, असं त्याचा अर्थ होत नाही. त्याचं कारण हे होतं की भारत सरकारनं कर्ज रोखे विक्रीला काढले, 11% व्याज देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी, म्हणजे लिहून दिलं होतं की 11% व्याजदरानं आम्हाला पैसा लागतो, आणि महाराष्ट्र सरकारनं 12% लिहून दिलं. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र सरकारचं कर्ज रोख्यामध्ये पैसा गुंतवला तर 12% मिळणार आहे, भारत सरकारच्या कर्ज रोख्यामध्ये गुंतवला 11% मिळणार आहे. म्हणून सगळ्यांना अगोदर पैसा कुठं गुंतवला, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कर्ज रोख्यामध्ये. तर ज्याचा जास्त व्याजाचा दर तिथं लोक पैसा गुंतवतात. तर अशा पद्धतीनं बॉन्ड किंवा डिबेंचर्स म्हणतो किंवा कर्ज रोखे म्हणतो आपण त्याला, कर्ज उभारून देणारे रोख, त्याला म्हणायचं कर्ज रोखे. म्हणजे मग भारत सरकार काय करते, RBIला सांगते पैसा उभारून द्या. मग आता समजून घ्यायचं, RBI काय करते, एक कर्मचारी नियुक्त करते, अधिकारी, आणि सगळ्या लोकांना सूचना दिलेल्या आहे, ज्याच्याकडे पैसा त्याने द्या, 12% आम्ही व्याजदर देऊ. मग महाराष्ट्र बँकेनं 50 कोटी दिलं, त्यांना बॉन्डवर लिहून देतात की महाराष्ट्र बँकेनं या ठिकाणी 50 कोटी दिलेला असून त्यांना दरमहा या ठिकाणी 12%च्या हिशोबाने 5 वर्षाकरता व्याजदर दिला जाईल. झालं. दुसऱ्या बँकेने SBIनं 500 कोटी दिलं तर त्यांच्या बॉन्डवरती लिहून देतात 500 कोटी रुपये यांनी दिलेत म्हणून. ते बॉन्ड त्यांच्याकडे राहील की बाबा आमचा पैसा RBIकडे आहे, भारत सरकारकडे आहे, महाराष्ट्र सरकारकडे आहे. त्याला म्हणायचे, त्या बॉन्डलाच म्हणायचं कर्ज रोखे, म्हणून त्याला बॉन्ड म्हणू आपण, कर्ज रोखे म्हणू किंवा डिबेंचर्स म्हणजेच मराठीत कर्ज रोखे, की त्या बॉन्डच्या आधारे कर्ज उभारलं जात असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचे ते कर्ज रोखे असतात. कर्ज रोख्याच्या विक्रीतून मग जो पैसा उभारला जातो तो दीर्घ मुदतीचा कर्ज असतो, तो वेगवेगळ्या विकास कार्यक्रमासाठीचा खर्च असतो, मोठी रक्कम असते. ठीक आहे. तर देशांतर्गत कर्जाचे असे 2 भाग या ठिकाणी पाडले जातात. मग आता विदेशी कर्ज दुसरा प्रकार असतो. आता विदेशी कर्ज म्हणजे परकीय चलनाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात आपल्याला कर्ज लागत असेल तर त्याला परकीय कर्जच म्हणायचं. कारण आपल्या देशात जर एखादी वस्तू नसेल, विदेशातूनच घ्यायचं असेल तर परकीय कर्जाशिवाय पर्याय नाही, कारण त्यासाठी परकीय चलन लागतं त्या लोकांना. आणि मग आंतरराष्ट्रीय नावाजलेलं परकीय चलन पाऊंड येतं, डॉलर येतं, युरो येतं, येन येतं, हे आंतरराष्ट्रीय सध्या चलनातले नावाजलेली चलनं येतात. आता जवळपास 28-29 देशानं भारताच्या चलनाची मागणी करायला सुरुवात केलेली, तर आपणही हळूहळू स्पर्धेमध्ये येऊ लागलेले. मग आता विदेशी जे कर्ज आहे, या विदेशी कर्जाचे परत 3 प्रकार पाडले जातात. कुठले कुठले? एक, आंतरराष्ट्रीय ज्या वित्त संस्था आहे यांच्याकडून कर्ज उभारणे, हा पहिला प्रकार आहे. विदेशी देशाकडून कर्ज उभारणे, ठीक आहे. आणि तिसरा प्रकार आहे बहुराष्ट्रीय कंपनीकडून कर्ज उभारणे. तर विदेशी जे कर्ज आहे किंवा बहिर्गत जे कर्ज आहे असे 3 प्रकार आहेत. एक, आंतरराष्ट्रीय ज्या वित्त संस्था आहे त्यांच्याकडून कर्ज घेणे. मग आंतरराष्ट्रीय वित्त संस्था 3-4 आहेत. कुठल्या कुठल्या? IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक, जागतिक बँक म्हणतो आपण त्याला,
ठीक आहे, ADB आशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि ब्रिक्स बँक, ब्रिक्स देशानं स्थापन केलेली ब्रिक्स बँक आहे. तर आंतरराष्ट्रीय वित्त संस्था या येतात. युनोच्या या 2 संलग्न शाखा आहेत, IMF आणि वर्ल्ड बँक. IMF अल्प मुदतीसाठी कर्ज देत असते, वर्ल्ड बँक दीर्घ मुदतीसाठी कर्ज देत असते. IMF कर्ज फेडण्यासाठी कर्ज देत असते, वर्ल्ड बँक पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी कर्ज देत असते. IMFचं कर्ज अनुत्पादक कर्ज आहे की ज्यातून काही उत्पन्न मिळणार नाही, परंतु वर्ल्ड बँकचं जे कर्ज आहे ते उत्पादक कर्ज आहे, त्यातून उत्पादनामध्ये वाढ होत असते. ठीक आहे, मग अशा पद्धतीने IMF आणि वर्ल्ड बँक ह्या युनोच्या संलग्न शाखा म्हणून काम करत असतात. जवळपास 190 देश सदस्य दोघांचेही वॉशिंग्टनला या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि दोघातला फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. IMFचा अध्यक्ष नेहमी युरोपियन व्यक्ती असतो आणि वर्ल्ड बँकचा अध्यक्ष नेहमी अमेरिकन व्यक्ती असतो, कारण या बँकेमध्ये ज्याचा जास्त निधी त्याला जास्त मतदानाचा अधिकार आणि त्याचाच मग होणार अध्यक्ष. तर अशा पद्धतीने या दोघाही देशांनी, अमेरिका आणि युरोपियन देशांनी संगनमत करून घेतलेले आणि एका संस्थेचं अध्यक्षपद मग युरोपियन युनियनकडे दिलं जातं आणि एका संस्थेचं अध्यक्षपद अमेरिकन व्यक्तीकडे असतं. तर हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आशियाई विकास बँक जी आहे ही आशियाई देशातल्या लोकांना, आपल्या देशांना आर्थिक मदत करण्यासाठीची बँक आहे, त्याला आशियाई विकास बँक म्हणतो. 1966ला मनीला या ठिकाणी स्थापना झालेली. हिच्यामध्ये सर्वात जास्त भांडवल जे आहे अमेरिका आणि जपानचं आहे, म्हणून नेहमी जपानचा व्यक्ती या संस्थेचा अध्यक्ष असतो. ठीक आहे, याच्यामध्ये 68 देश सध्या सदस्य आहेत. आशिया बाहेरचे 19 देश आहे आणि 49 देश आशियाई देश येतात. ब्रिक्स बँकची स्थापना 2009ची येते. शांघायला मुख्यालय चायनामध्ये. 5 देश सदस्य आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. त्याच्या प्रत्येक देशाच्या पहिल्या नावापासून ब्रिक्स नाव तयार होते. तर ही सुद्धा जागतिक बँकेला पर्यायी संस्था म्हणून निर्माण करण्यात आलेली, कारण जागतिक बँकेचा अध्यक्ष अमेरिकन व्यक्ती आहे आणि अमेरिकन व्यक्ती मग ज्या देशाला कर्ज पुरवठा करेल त्यांचं जो ऐकेल त्यांनाच कर्ज पुरवठा करते. त्यामुळे बाकीच्या देशांना कर्ज पुरवठा मिळण्याच्या अडचणी यायला लागतात बघा. आणि IMF सुद्धा युरोपियन व्यक्ती अध्यक्ष असतो, मग त्यांना आवडणाऱ्या सदस्य देशांनाच ते मदत करत असतात. तर अशा पद्धतीनं यांच्याकडूनही कर्ज मिळण्याचे मार्ग असतात. याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेकडून मिळणारे कर्ज. आणि दुसरा कर्जाचा प्रकार आहे एखाद्या देशाकडून आपण कर्ज घेणे. मग आता भारताचा विचार केला तर आपण जपानकडून कर्ज घेतो, अमेरिकेकडून कर्ज घेतो असतो, ठीक आहे, जर्मनीकडून कर्ज घेतो असतो, ब्रिटनकडून कर्ज घेतो असतो. तर एखाद्या देशाकडून आपण परकीय चलनाच्या रूपाने कर्ज घेत असेल तर त्याला म्हणायचं विदेशी कर्ज किंवा विदेशी देशाकडून घेतले जाणारे कर्ज. मग जसं वित्त संस्थाकडून कर्ज उचलतात तसं एखाद्या देशाकडून सुद्धा आपण कर्ज घेत असतो. आणि तिसरा प्रकार आहे बहुराष्ट्रीय कंपनीकडून कर्ज घेणे. मग आता बहुराष्ट्रीय कंपनी आपल्याला माहिती आहे की फोर्ड असेल, टाटा ग्रुप असेल, ठीक आहे, रिलायन्स असेल. तर यांच्याकडून कर्ज घेणे या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. ठीक आहे, आता यांच्याकडून जे कर्ज घेतो शक्यतो वस्तूच्या रूपाने घेतो असतो. आता उदाहरणार्थ आपल्याला गाड्या लागतात, फोर्डच्या गाड्या लागतात आणि या फोर्डच्या गाड्या घेण्याकरता आपल्याला $5 अब्ज लागतात. मग आता $5 अब्ज यांच्याकडून घ्यायचं, यांना द्यायचं, त्याच्यापेक्षा या फोर्ड कंपनीला सांगायचं की बाबा आम्हाला गाड्या एवढ्या लागतात आणि त्याचा EMI सांगा, आम्ही तेवढा EMI भरत चालू, कारण तेवढंच कर्ज रूपाने आम्हाला रक्कम देऊन टाका. मग त्यांना माहिती आहे $5 अब्ज आपल्या गाड्या जातात, काही हरकत नाही. मग EMI पाडून देतात आणि त्यांचं कर्ज आणि व्याज ही रक्कम ठरवून देतात आणि ते EMI किती येतो त्या हिशोबाने दर महिन्याला तुम्ही भरत चला. तर अशा पद्धतीने बहुराष्ट्रीय कंपनीकडून शक्यतो वस्तूच्या रूपाने आपण कर्ज घेऊन टाकत असतो. ठीक आहे, आणि ज्या काही आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आहे आणि देश आहे यांच्याकडून परकीय चलनाच्या रूपाने कर्ज घेत असतो. तर याला म्हणायचं बहिर्गत कर्ज आणि हे अंतर्गत कर्ज. तर असे कर्जाचे या पद्धतीने प्रकार पाडले जातात. आणि दुसरा एक प्रकार असतो आणखीन एक, ठीक आहे, म्हणजे प्रश्न विचारताना याच फॉर्मॅटमध्ये विचारतील असं नाही. हा एक पहिला फॉर्मॅट आहे आणि दुसरा फॉर्मॅट कसा आहे ते पण लक्षात घ्या. कर्ज, देशांतर्गत कर्ज आणि विदेशी कर्ज. विदेशी कर्जाचे परत 3 प्रकार पाडले गेलेले आहेत. बायलॅटरल हार्ड लोन, बायलॅटरल सॉफ्ट लोन
आणि मल्टीलॅटरल सॉफ्ट लोन असे विदेशी कर्जाचे असे प्रकार पाडले जातात. आणि देशांतर्गत कर्जामध्ये याच्यामध्ये RBI कडून कर्ज उचलणे, चलन निर्मिती करणे, वित्त संस्थाकडून कर्ज घेणे, देशातील लोकांकडून कर्ज उचलणे, तर असेही प्रकार या ठिकाणी पाडले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीनं सुद्धा कर्जाचे काही खाली पर्याय दिसतील तुम्हाला, तर तेही दिसलं तर समजून घ्यायचं हेच प्रकार आहेत म्हणून. RBI कडून सरकारला समजून घ्यायचं तुटीच्या अंदाजपत्रकातली तूट भरायची, तर RBI कडून कर्ज उचललं जात असतं. RBI त्यांच्याकडे नफ्याच्या रूपाने जी रक्कम आहे ती या ठिकाणी कर्ज रूपाने देऊन टाकत असते त्यांना. कधी कधी नवीन चलन छापून देत असते आणि तेवढंच नंतर मग पुढच्या नफ्यातून कमी करून टाकत असते. वित्त संस्था जी आहे देशभरातल्या, जसं IMFC असतं, ICICI असतं, HDFC असतं, IDBI असतं, या वित्त संस्था किंवा बँका, SBI असेल, HDFC असेल, ICICI असेल, ॲक्सिस बँक असेल, या सगळ्या बँका यांच्याकडून सुद्धा कर्ज उचललं जात असतं. मग आपण बघितलं ना, दीर्घ मुदतीचे कर्ज वित्त संस्था देत असतात आपल्याला, आणि ट्रेजरीचे बिलं देशातले लोक वगैरे खरेदी करून या ठिकाणी तो पैसा देत असतात. तर अशा पद्धतीने देशांतर्गत कर्जाचे असेही प्रकार पाडले जातात. आणि जे विदेशी कर्ज आहे त्यांचे बायलॅटरल हार्ड लोन, म्हणजे हार्ड लोन म्हणजे काय, परकीय चलनाच्या रूपानं जर कर्ज घेतला असेल तर त्याला म्हणायचं हार्ड लोन. परकीय चलनाच्या स्वरूपात कर्ज घेतला असेल तर हार्ड लोन. आणि बायलॅटरल सॉफ्ट लोन म्हणजे वस्तूच्या स्वरूपात कर्ज घेतला असेल तर त्याला म्हणायचं सॉफ्ट लोन. लक्षात. आणि बहुराष्ट्रीय कंपनीकडून वस्तूच्या स्वरूपात कर्ज घेतला असेल बहुराष्ट्रीय कंपनीकडून वस्तूच्या स्वरूपात घेतलेल्या कर्जाला म्हणायचं मल्टीलॅटरल सॉफ्ट लोन. तर अशाही पद्धतीनं प्रकार लक्षात घ्यायचे, कारण कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातील काही गॅरंटी घेता येत नाही. तर हे झालं कर्ज आणि कर्जाचे प्रकार. मग हा एक चार्ट लक्षात ठेवा, नंबर 1, आणि दुसरा हा एक चार्ट लक्षात घ्यायचा. समजलं की इथपर्यंत? ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हा एक चार्ट लक्षात ठेवा आणि हा एक चार्ट लक्षात ठेवा, दोन्ही पद्धतीनं. आता पुढचा मुद्द्याकडे जायचं आपल्याला. आता पुढचा मुद्दा आहे की सध्या म्हणजे 31 मार्च 2023ला आपल्या देशावर किती कर्ज आहेत. तर आपल्या देशावर कर्ज येतं सध्या $610 अब्ज. कर्जाच्या बाबतीत विचार केला तर आपला 8वा क्रमांक लागतो. ठीक आहे, इतकं आपल्यावर कर्ज आहे. मग आता या कर्जामध्ये परत या ठिकाणी आपण बघितलं तर याचे आणखीन तुकडे पाडू आपण. याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं जवळपास 22% कर्ज जे आहे आपलं अल्पमुदतीचे. ठीक आहे. आणि 78% जे कर्ज आहे ते दीर्घ मुदतीचे. असं लक्षात घ्यायचे. अल्पमुदतीची 22% रक्कम आणि 78% रक्कम येते दीर्घ मुदतीची. आता पहिलं आपलं काम हे आहे की अल्पमुदतीचे जे कर्ज आहे ते पहिलं परतफेड करून टाकणं गरजेचं आहे, कारण त्यातून काही उत्पन्नात वाढ होणार नाही. आणि दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहे ते वाढवणं गरजेचं आहे. मागच्या 1 वर्षामध्ये अल्पमुदतीचे कर्ज वाढलेले आहेत, कारण त्याच्या मागच्या वर्षी जर विचार केला तर जवळपास 82% दीर्घ मुदतीचे कर्ज होते. म्हणजे आता दीर्घ मुदतीचे जे कर्ज आहे 4% कमी झालं, याचा अर्थ अल्पमुदतीचे कर्ज 4% वाढलेले. तर हा पहिला फरक लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर $610 अब्ज जे कर्ज आहे आपलं, हे कर्ज आपल्या GDPच्या 19.4% येतं, म्हणजे जवळपास 20% येते. ठीक आहे. आपल्याला कर्ज उचलता येतं 38.7%, आणि सध्या आपल्यावर कर्ज आहे जवळपास 20%, म्हणजे अजून 19 2 38 अजून दुप्पट कर्ज आपण उचलू शकतो, तेवढी कॅपॅसिटी आपली आहे. ठीक आहे.
परंतु कर्ज घेण्यात काही अर्थ नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पत पण घसरलं जात असते. उलट कर्ज देण्यामध्ये जी पत वाढते ती कर्ज घेतल्यामुळं पत कधीच वाढत नसते. तर आपलं GDPचं कर्ज हे एवढं लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 610 अब्ज डॉलर जे कर्ज आहे, या कर्जामध्ये डॉलरच्या रूपानं कर्ज जास्त आहे. 55% कर्ज आपलं डॉलरच्या रूपानं आहे. ठीक आहे. रुपयाच्या स्वरूपात त्याच्या खालोखाल कर्ज येते मग जवळपास 20%पर्यंत. त्याच्यानंतर SDRच्या रूपानं कर्ज आहे जवळपास 4%पर्यंत. ठीक आहे. आणि काही 4%पर्यंत येनच्या रूपातलं कर्ज आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्या स्वरूपात किती कर्ज आहे. तर डॉलरच्या रूपानं सर्वात जास्त कर्ज आहे. त्याच्या खालोखाल रुपयाच्या स्वरूपात म्हणजे देशांतर्गत कर्ज जे उचललं आपण ते रुपयाच्या स्वरूपातलं आहे, ते 20% येतात. SDRच्या रूपानं 4.4% कर्ज येतं आणि येनच्या रूपामध्ये 4% कर्ज आहे. येनच्या रूपात याचा अर्थ हे जपानकडून घेतलेले कर्ज आहे आपण. ठीक आहे. आणि SDRच्या रूपानं याचा अर्थ हे IMF कडून घेतलेले कर्ज आहे आपण. हे लक्षात घेतलं पाहिजे. रुपयाच्या स्वरूपात याचा अर्थ हे देशांतर्गत कर्ज आहे आणि हे डॉलरच्या रूपानं आहे, याचा अर्थ ते आपण अमेरिकेकडून घेतलेले कर्ज आहे. ठीक आहे. तर हे एक जनरल आयडिया या ठिकाणी तयार करून घ्यायचे. आता याच्यामध्ये SDR म्हणजे काय हा एक पहिला मुद्दा क्लिअर करून घ्यायचा आहे. SDR म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स. याला मराठीत म्हणायचं विशेष उचल अधिकार. म्हणजे काय असतं ते लक्षात घ्या. IMF जी संस्था आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ही संस्था काय करत असते, सदस्य देशांना सांगत असते की तुमच्याकडचं काही रक्कम तुम्ही आमच्याकडे ठेवा. आता IMF मध्ये रक्कम आपण कसं ठेवतो, तर जसं बँकेत पैसा कसा ठेवतो सिक्युरिटीसाठी, लक्षात. तसंच मग प्रत्येक देशाकडचा जो निधी आहे तो IMF मध्ये पण ठेवावा लागतो. इथं ठेवण्याचा पहिला फायदा हा आहे की तेवढा मतदानाचा अधिकार आपल्याला मिळतो. ठीक आहे. आणि कुठल्या देशाला कर्ज द्यायचं त्या मतदानामध्ये हिस्सा सहभागी होऊन मग आपण त्या देशांना कर्ज देण्यासाठी आपला प्रभाव वापरू शकतो. पहिला फायदा हा आहे. दुसरा फायदा हा असतो, IMF मध्ये जेवढा आपण रक्कम ठेवीच्या रूपानं ठेवू तेवढा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली पत चांगली असल्याचं लक्षात येतं. तेवढंच विदेशी लोक आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात. वेगवेगळे देश आपल्याला कर्ज देण्यासाठी पुढे येतात, कमी व्याजदरानं कर्ज देतात. हा दुसरा फायदा असतो. ठीक आहे. आणि तिसरा फायदा हा असतो की जेवढी आपण रक्कम IMF मध्ये ठेवू त्यातली काही रक्कम आपल्याला बिनव्याजी कर्जरूपाने मिळून जाते. त्या बिनव्याजी कर्जरूपाने मिळणाऱ्या रकमेलाच म्हणायचे SDR. ही योजना आहे की बिनव्याजी कर्ज वाटप करणाऱ्या योजनाचं नाव काय, ती SDR. तर ही SDR या ठिकाणी योजनेचं पण नाव आहे आणि SDR हे चलनाचं पण नाव आहे. इथं आपण चलनाच्या रूपानं बघतोय, लक्षात. योजनेच्या रूपानं नाही, चलनाच्या रूपानं. म्हणजे काय, आपण IMF कडून जे कर्ज घेतलेले ते SDRच्या रूपानं घेतलेले, म्हणजे या ठिकाणी तेवढं कर्ज आपल्यावर आहे, ते बिनव्याजी कर्ज परतफेड करणं गरजेचं आहे पण. ठीक आहे. मग आता हे चलनाचं नाव आहे. मग आता हे चलन कुठल्या प्रकारचं चलन हे लक्षात घेतलं पाहिजे. 1971 पर्यंत IMFचं एकच चलन होतं, डॉलर. पण मग बाकी जे सदस्य देश होते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या चलनानं काय केलं, तुम्ही त्यांचं चलन कसं का पकडता. मग IMFनं 1971ला एक नवीन चलन काढलं, अमूर्त चलन काढलं, ज्याला नाव दिलं SDR. ठीक आहे. आणि या SDRची किंमत ठरवण्याकरता त्यांनी काय केलं, 5 चलनाच्या व्हॅल्यूचं एक सरासरी काढली. कुठले 5 चलन, डॉलर, पाऊंड, मार्क, फ्रँक आणि येन. डॉलर अमेरिकेचं होतं, पाऊंड इंग्लंडचं आहे, फ्रँक फ्रान्सचं होतं, मार्क जर्मनीचं आहे आणि येन जपानचं आहे. या 5 चलनाची एक सरासरी काढली आणि त्या आधारे मग त्याचं डॉलरच्या रूपाने किंमत काढली. मग 1971ला एका SDRची जी किंमत होती ही होती $1 अशी काढली गेलेली होती. ठीक आहे. आणि सध्या आता या ठिकाणी काळानुसार आणखीन त्याचे व्हॅल्यू दरवर्षी बदलत गेलेले आहे बघा. मग बदलत सध्याची स्थिती जर बघितली तर सध्या एका SDRची किंमत येते $1.55 एवढी येते. आणि सध्या ही 5 चलनाच्या रूपाच्या सरासरी काढल्या जाते. फक्त सध्याचे 5 चलन वेगळे. आता पहिलं डॉलर, दुसरं पाऊंड, तिसरं युरो येते.
चौथं येतं युआन आणि 5वं येतं येन. म्हणजे आता चायनाचे चलन पकडलेले आहे आणि युरोपियन युनियनचं मार्क आणि फ्रँक्स रद्द झालं आणि त्याच्याऐवजी युरो आलेले. तर सध्या या 5 चलनाची सरासरी काढली जाते आणि त्या आधारे एका HDRची किंमत काढली जाते आणि सध्या एका HDRची किंमत येते $1.55. आता हे तुम्हाला काय लक्षात घेण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त हे लक्षात घ्यायचं HDR काय आहे. तर HDR दोन गोष्टी आहे. HDR हे अमूर्त चलनाचं नाव आहे. असं मूर्त स्वरूपात तुम्हाला आपल्या जशा नोटा दिसतील ना 500 रुपयाच्या, तशी HDR हे काही चलनाच्या नोटा दिसणार नाही. अमूर्त चलनाचं नाव आहे नंबर 1. आणि नंबर 2 बिनव्याजी कर्ज वाटप करणारी योजना पण आहे. आलं लक्षात. तर हे HDR आहे, हे कोणाचं चलन आहे, हे IMFचं चलन आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं चलन आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं चलन आहे. आणि या चलनालाच म्हणायचं गोल्डन पेपर, सोनेरी कागद. म्हणून सोनेरी कागद म्हणून कोणत्या चलनाला ओळखले जाते, तर HDRला ओळखले जात असते. HDR कोणत्या वित्त संस्थेचे चलन आहे, तर IMFचं चलन आहे. तर IMFकडून आपण HDRच्या रूपानं बिनव्याजी आहे म्हणून या ठिकाणी 4% कर्ज घेतलेले आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त मूळ मुद्दल आपल्याला परत करायची आणि हे काही रक्कम आपलीच रक्कम आपल्याला परत देता येते. आपण जेवढं काही रक्कम तिथं ठेवली आरक्षित निधी, त्यातलीच काही रक्कम आपल्याला देत असते. ठीक आहे. फक्त आपण रक्कम तिथं ठेवली ना तर आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे आणि HDRची रूपानं उचलून घेतली तर मग व्याज देण्याची गरज नाही जास्त आणि या ठिकाणी आपल्याला कर्ज आहे, कर्जावरती व्याज पण भरण्याची गरज नाही, बिनव्याजी कर्ज आहे. तर असा दुहेरी फायदा त्या ठिकाणी असतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देश चांगलाच दिसतो मोठा आपला. तर या हिशोबानं ती HDRची रूपानं रक्कम या ठिकाणी आपण घेतलेली असते बघा. तर सर्वात जास्त कोणत्या चलनाच्या स्वरूपात कर्ज असेल तर डॉलर 1 नंबरला आहे आणि रुपया 2 नंबरला आहे. हे असं लक्षात ठेवा. हे टक्केवारी वगैरे कोणी विचारत नसतात. उगं रेअरातले रेअर 100 पैकी 1% शक्यता असते की बाबा डॉलरच्या रूपानं किती टक्के कर्ज घेतलं, रुपयाच्या स्वरूपात किती टक्के कर्ज घेतलं, HDRच्या रूपाने किती टक्के कर्ज घेतलं. तर हे 1% शक्यता आहे, 99% शक्यता नसते. 99% प्रश्न कसे असतात, आपल्यावरती कर्जाचं जे काही चलन आहे, कर्ज ज्या चलनाच्या स्वरूपात आहे त्यांचा उताराचा क्रम सांगा. मग डॉलर 1 नंबर, रुपया 2 नंबर, HDR 3 नंबर, येन 4 नंबर. मग बाकीचे पण चलन आहेत. हे काही 100% थोडंच होतं आहे. हे या ठिकाणी जर बघितलं 28% होतं आहे. ठीक आहे. 28 आणि हे 5 32%. म्हणजे 32% म्हटलं तर 82%, उरलेलं अजून 18% बाकी. तर या पद्धतीनं या सगळ्या घटना लक्षात ठेवा. टोटल कर्ज किती सध्या $610 अब्ज. GDPच्या किती येते, जवळपास 19.5%. त्यानंतर अल्प मुदतीचे कर्ज किती आहे, 22%. आता ते 22% किती ती तुम्ही काढू शकता, 610 गुणिले 22 भागिले 100. ठीक आहे. 78% येतात दीर्घ मुदतीचे कर्ज. त्याच्यानंतर आपल्याकडे जे कर्ज आहेत या कर्जामध्ये आपला देशाचा क्रमांक लागतो, 8वा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावरती चायना येतो असतो मग. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे, अमेरिका आहे. नंतर मग आपला 8वा क्रमांक लागत असतो. आपल्यावर जे कर्ज आहे ते डॉलरच्या रूपाने येतं 55%, रुपयाच्या स्वरूपात येतं असतं या ठिकाणी 20%. ठीक आहे. HDRच्या रूपानं 4%, 4.5% आणि येनच्या रूपानं 4%. येनचं आहे म्हणजे जपानचं आपल्यावर कर्ज आहे. तर या पद्धतीनं हे कर्जाचा प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे. आलं की इथपर्यंत लक्षात. मागच्या लेक्चरमध्ये आपण टोटल कर्ज घेतलेले आहे, या कर्जाबद्दलची माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. आता कर उत्पन्न अगोदरच बघितलं, करेतर उत्पन्न अगोदरच बघितले, आता कर्ज पण बघितलेले. आता या तिन्ही रकमा या ठिकाणी जमा कुठं करतात, तर जमा करणाऱ्या ठिकाणाला आपण म्हणतो ट्रेजरी, यालाच शासकीय भाषेत म्हणतात निधी. मग ती निधी आपल्याला बघायचं पुढच्या लेक्चरमध्ये. संचित निधी, लोकलेखा निधी, आकस्मिक निधी, त्यांच्याबद्दलची माहिती. त्या निधीमध्ये कुठून कुठून रक्कम येते, त्या निधीतली रक्कम कुठं कुठं जात असते, कोणत्या कोणत्या ठिकाणी खर्च होत असते, त्याबद्दलची माहिती. ठीक आहे. पण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर आता सकाळचे आपलं हे जे काही वेळ हे आपलं सुटेबल होत नाही आहे, कारण बाकीच्या लेक्चरमध्ये आडवे येतात. त्यामुळे उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 लेक्चर असेल आपलं. तर त्यामुळं उद्या सकाळचे लेक्चर न करता आता संध्याकाळचेच लेक्चर राहील, सकाळी लेक्चर चालू होणार नाही तसं. तर उद्यापासून 6 ते 7 हा वेळ आपण ठेवलेला आहे. तर त्या हिशोबानं संध्याकाळी 6 वाजता जातो आपण आता. ठीक आहे. आता तुमच्या कमेंट काय काय. देशांतर्गत सुद्धा मल्टीनॅशनल कंपन्या आहेत आता, कारण त्या विदेशामध्ये गुंतवणूक करताय बघा. ठीक आहे.
मग आता मल्टीनॅशनल कंपन्याकडून कर्ज घेतलं असेल तर काही हेच नाही ना, ते देशांतर्गत असू शकतं, आंतरराष्ट्रीय असू शकते. जिओग्राफी आपण थोड्या काळाकरता संध्याकाळचा टाइम टेबल थोडा थांबू आपण. असं काही थोडंच आहे की एका दिवसात 2-2 विषय घेतलेच पाहिजेत म्हणून. ठीक आहे, एकदा इकॉनॉमिक्स कंप्लीट करून घेऊ, नंतर मग जिओग्राफीचं पुढं घेऊ आपण. ठीक आहे, त्याची गडबड करू नका. आपली ज्यांचं जिओग्राफी वगैरे जे आहेत त्यांना वेळ आहे अजून. ठीक आहे, थांबू आपण आता.